आज आम्ही मालवण मधल्या एका बेटावर ट्रेजर हंटिंग करायला निघालो होतो, जिकडे गेल्या 100 वर्षापासून लोक राहत होती. एका बेटावर ट्रेजर हंटिंग केल्यानंतर काय आपल्या हाती लागू शकतं, हेच आपण शोधण्यासाठी आज मेटल डिटेक्टर घेऊन तिकडे जात होतो. पण या बेटावर जाण्याचा एकच मार्ग होता, तो म्हणजे बोट, ज्यामुळे बोटीमधून आम्ही थेट या बेटावर जाऊन पोहोचलो. आणि तिकडे मेटल डिटेक्टिंग करताना ज्या काही वस्तू आमच्या हाती लागल्या त्या बघून आम्हाला तर धक्काच बसला. आता कोणत्या वस्तू तिकडे सापडल्या आणि काय काय आम्ही तिकडे केलं ते पाहण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा. हे गाइस, मी धीरज आणि मी हर्षद. तुमचं पुन्हा एकदा बोकवा विमांडा या युट्यूब चॅनलवर स्वागत असा. तर मित्रांनो, आजचा एपिसोड एकदम धमाकेदार होणार आहे, कारण आज आपण जाणार आहोत एका बेटावर. आणि बेटावर जाऊन पहिल्यांदाच आपण मेटल डिटेक्टर मशीन वापरून चेक करणार आहोत की काय सापडतंय. आणि आपण आता बोटने जाणार आहोत बेटावर. तर बघूया. तोपर्यंत तुम्ही या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला तर मग जाऊया आता बोटमध्ये. मालवण पासून अवघ्या 15 ते 20 मिनिटाच्या अंतरावर असलेल्या या बेटावर जाण्यासाठी फक्त होडीचा एकमेव मार्ग आहे बरं का. मालवण मधील खोतजुवा असे या बेटाचं नाव आहे, जे गड नदीच्या खाडीत वसलेले असून अत्यंत निसर्गरम्य आणि एकांतात असलेले हे एक बेट. गर्द माडांच्या बागा, पारंपरिक घरे आणि शुद्ध निसर्ग हा अनुभव घेण्यासाठी हे उत्तम ठिकाण आहे. खाडीच्या पाण्यातून वाट काढत काढत आम्ही फायनली बेटाच्या जवळ येऊन पोचलो. आणि अशा या सुंदर बेटावर आज आम्ही मेटल डिटेक्टर घेऊन ट्रेजर हंटिंगसाठी जाणार आहोत. याआधी असा कोणी प्रयत्न इथे केला असेल असं मला अजिबात वाटत नाही. जवळजवळ 10 ते 15 मिनिटाचा हा आमचा प्रवास जणू एका स्वर्गाकडेच घेऊन जातोय की काय असा भास आम्हाला होऊ लागला होता. आणि जसे आमचे पाय त्या बेटाला लागले तसा तिकडचा निसर्ग, माडांची ती झाडं आणि कांदळवन पाहून मन तर पूर्ण भारावूनच गेलं होतं. आम्ही खरं तर इथे ट्रेजर हंटिंग करायला आलो होतो हे एका क्षणासाठी विसरूनच गेलो. पण काही वेळाने आमच्या लक्षात आलं की अरे बापरे, ट्रेजर हंटिंग करायचा आमचा विषय आहे, नाकी बेटावरचा तो निसर्ग पाहण्याचा. आणि बघता बघता आमच्या मित्राने आम्हाला ट्रेजर हंटिंग करण्यासाठी एक ठिकाण दाखवले. ती जागा बघून आम्ही लगेचच तिकडे ट्रेजर हंटिंग करायला सुरुवात केली. पहिली रिडिंग काय येते आणि काय मिळतंय? आणि इथे हे केलं आहे ते कशासाठी आहे, म्हणजे काय कार्यक्रम वगैरे होतात, गोंधळ असतो 3 वर्षांनी. अच्छा, खूप एक्साइटेड आहे, कारण ह्याआधी असं कधीच आम्ही ट्राय नाही केलं की एका बेटावर जाऊन ट्रेजर हंट करणं. ओ, पहिली रिडिंग. बघूया पहिल्या रिडिंगला काय मिळत आहे. बाजूला कर. हो माय गॉड, सुरुवात झालेली आहे मित्रांनो कॉईनने. आणि हा 5 रुपयाचा आहे. आणि मित्रांनो, इथे मंदिर असल्यामुळे कॉईनचे जास्त करून शक्यता होतीच आम्हाला, कारण इथे कार्यक्रम वगैरे होत असतात. तर आपण बघूया अजून काही रिडिंग येत आहेत का. कॉईन्स वगैरे मिळायला सुरुवात झालेली आहे मस्त. बेट तसं बघायला गेलं तर खूप मोठं आहे, त्यामुळे एका दिवसात हे होणं पॉसिबल नाही. तरी पण आम्हाला जेवढं शक्य होतंय तेवढे आम्ही चेक करतोय. तर लकीली काहीतरी सापडलं तर सापडू शकतं. आतापर्यंत कॉईनच सापडले आहेत, अजून तसं चांगलं असं काय सापडलं नाही ट्रेजर. हे बघा, वेगळं रिडिंग आलं एक. बघूया इथे काय आहे.
काहीतरी मिळालं. बघू. कसलं तरी मेटलचाच पीस आहे. फायनली कॉइन पेक्षा असं वेगळं काहीतरी आहे. बघू. अरे वा, काहीतरी आहे रे वेगळं. ए वाव. आय थिंक थांब, मला आयडिया आहे काय आहे. आधी दाखव. मला समजलं काय आहे ते. काय मिळालंय. वाव. आय थिंक तो हा हे आहे करंडा अगोदरचा कुंकवाचा है ना? पण असलं कधी बघितलंय? नाही. आई शपथ. मस्त साफ आहे रे एकदम. केल्याशिवाय नाही कळणार, पण तसंच दिसत. पूर्ण सडलाय आतमध्ये. आई शपथ. डेंजर रे. फायनली. यस. हे बघ लॉक बुक कसलं आहे त्याला. लॉक सिस्टीम बघ जबरदस्त आहे. जवळजवळ 50 वर्षापूर्वीच आहे. पितळेच आहे. पूर्ण पितळेच आहे. आजकाल असे सापडत नाही. हा नक्कीच तो अँटिक मध्ये येऊ शकतो. हे आपण अँटिक म्हणून काय म्हणजे इथे जी घरं होती त्यांच्या आधीच्या काळात हळदी कुंकूवाला वगैरे हळदी कुंकवाचं वगैरे असू शकतं. तर एक अँटिक वस्तू इथे सापडली. यावरून तर सिद्ध होतं की ते नक्कीच काहीतरी आपल्याला Yes. सापडू शकतं. अजून भारी भारी गोष्टी सापडू शकतात, पण त्याला वेळ पाहिजे. तर हे जास्त मोठं नाही इथे सापडलंय बघा. माडाची अशी झाडी आणि एकदम बागाच्या आत बाग आहे अशी मोठी माडाची. त्यामध्ये असे तिकडेच मंदिर आहे. आणि मंदिर सुद्धा इकडेच आहे. त्यामुळे मस्त मजा आली. तर आता बघूया अजून काय सापडतं. जेवढं काय काढायला मिळेल तेवढे बघूया. हे उघडलं कसं तुला? अरे ते लॉक वेगळं आहे. वेगळी सिस्टीम आहे. हा त्याच्यात पण माती. सगळं दाखव ना. मस्त आहे. तर चल इकडे बघ, इकडे बघ. आमचं मन द्विधा अवस्थेत अडकलं होतं. डोळे तृप्त करून टाकणारा निसर्ग पाहायचा की ट्रेजर हंटिंग करायची हेच समजत नव्हतं. जसं आम्ही बेटावर पोहोचलो तसं आमच्या या मित्राने आम्हाला संपूर्ण परिसर फिरवला. या बेटावर जास्त करून माडांची आणि सुपारीची झाडं जास्त दिसत होती. चारही बाजूंना निळेशार पाणी असलेल्या या बेटावर बऱ्याच प्रकारची झाडं आपल्याला पाहायला मिळतात. आणि जर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा गोंगाट नको असेल आणि पूर्णपणे निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवायचा असेल तर या बेटासारखी दुसरी जागा नाही मित्रांनो. आणि मग फिरता फिरता आम्हाला या मित्राने या बेटाबद्दलचा संपूर्ण इतिहास आणि माहिती सांगितली आणि ते ऐकून तर आम्ही एकदम स्तब्धच झालो. बेटावरील जनजीवन आणि संस्कृती ही खूपच पारंपरिक पद्धतीने जपली जाते. सर्व सण उत्सव एकदम मोठ्या थाटामाटात साजरे केले जातात. आणि या लहानशा बेटावर केवळ 25 ते 30च घरं आहेत आणि सुमारे 100 ते 150 माणसं या बेटावर राहायला आहेत. तर मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता खूप मोठा असं बाग एकदम मस्त परिसर खेळायला बियायला. अजून इथेच एक रिडिंग आली आहे माडाच्याच बाजूला. कुठे आहे? काहीतरी वेगळाच आवाज येतो रे हल्ली. आहे अजून रीडिंग तर येते. जरा डीप आहे पण ही रीडिंग. हे बघ आता रीडिंग येते व्यवस्थित. 80-86 असं येते. साईडला बघ जरा. हां पाळं असल्यामुळे इथे गडबड झाली. कारण माड इतके जवळजवळ 100-200 माडच आहे. जास्तच आहेत, अधिकच त्यामुळे आहेत. खूप माडं आणि पोफळीच्या पण आहे तिकडे झाडं. ते बघू. आई शपथ. काहीतरी आहे. पक्कड आहे वाटतं ती. पकड आहे. अरे पायात अडकली आहे. बघू. पक्कडच आहे. पकड नाही अडकित्ता. होय रे होय.
मित्रांनो अडकत्ता मी आताच पोपळीच्या झाडाचं हे केलं होतं. मागे पोपळीचे पण झाड आहेत. अडकीत तर कसं आला इथे? अगोदरची माणसं खायची ना, ते सुपारी फोडायला वापरतात, ते त्यालाच अडकित्ता म्हणतात ना. अरे कसलं आहे व मोठा आहे आणि पूर्ण गंजला आहे. हा आता दिसतोय. दिसला? वाव हे बघ. आपण हा, तो उघडत उघडत नाही. नाही, एकदम जाम बसलाय. नाही उघडत, नाही उघडत. नाही, उघडलं नाही उघडतोय उघडतोय. तर उघड. हे आहे रे वर्किंग आहे. थांब, एवढाच उघडला. गंजला आहे तो पूर्ण, म्हणजे खूप वर्षाचा आहे. उघडलं. हे बघा कुठे सापडलंय बघा, पोपळी आणि आंब्याच्या झाडाखाली. आणि इथे ते स्टेज आहे, म्हणजे आधीच्या लोक इथे कार्यक्रम वगैरे करायला येत असतील, तर त्याचाच इथे कोणता तरी असं पडलेला असू शकतो. पण हे असं सापडलं नसतं, मशीन नसती तर. बेस्ट आणि खड्डा खूप खोल खड्डा. वेळ गेला पण मिळालं. येस. लोकेशन जबरदस्त आहे. आम्ही फक्त ना एवढाच पोर्शन केला, हा एवढा आणि तिकडचा, बाकी काही केलं नाही अजून. पूर्ण अशी बघायला गेलं तर पूर्ण असे हा बाग आहे, तर एक पूर्ण दिवस जरी फिरलो तरी काय ना काय सापडू शकतं. पण आता जास्त वेळ नसल्यामुळे जेवढं सापडतंय ते मी तुम्हाला दाखवतोय. मी म्हटलं होतं जरा फिरून येऊया, कारण मग असं झालं की मिळालं तर मग ट्राय पण व्हिडिओ करूया. झाला. आणि माईक पण आम्ही त्याच्यामुळे माईक विसरलो बघ, एवढ्या घाई गडबडीत. प्रॉब्लेम होऊ शकतो. पण बघूया जसं कसं व्हिडिओ होईल तसं आपण दाखवू तुम्हाला. पण मजा आली, बेस्ट. मजा आली. जे सापडलं ते एकदम भारी. आता आपण ह्या साईडचा एरिया कव्हर करूया, कारण इथे घर पण आहे आणि तिकडे एक जुना मांगर पण दिसतोय. म्हणजे काय ना काय जुनी वस्तू, अशा घरातल्या जुन्या वस्तू सापडू शकतात, जुन्या काळाच्या, ज्या आताच्या काळात कोण जास्त वापरत नाही. आता हा अडकीत तर इथेच पडून राहिला असता, तो मिळाला. इथे पोचल्यावर तुम्हाला निखळ गावपणाचा अनुभव येतो. येथील लोकांचा मुख्य भर नारळ, सुपारीच्या बागा आणि खाडीतील मासेमारीवर आहे. इथे राहणाऱ्या प्रत्येक घरातल्यांची एक स्वतःची होडी असते बरं का, ज्याचा वापर रोजच्या प्रवासासाठी आणि माल वाहतुकीसाठी लोक करतात. पण जवळजवळ 100 वर्षांपासून ह्या बेटावर लोक वास्तव्य करतात हे ऐकून आम्हाला तर आश्चर्याचा धक्काच बसला. कारण आत्ता सुद्धा ह्या बेटावर जाण्यासाठी होडीशिवाय दुसरा मार्ग नाहीये. पण तरी देखील इतकी वर्ष लोक इथे वास्तव्य कसे काय करत असतील याचा विचार करूनच मन थक्क होतं. आम्हाला खूप उत्सुकता लागली होती की ह्या बेटावर 100 वर्षापासून जी लोक वास्तव्य करतायत त्यांच्या कुठच्या ना कुठच्या वस्तू नक्कीच जमिनीत पडलेल्या असू शकतात. आणि म्हणूनच आम्ही सगळेजण त्या वस्तूच्या शोधात होतो. मित्रांनो इथे एक रीडिंग येते. खूप जुनीपासून लोक इथे राहतात, त्यामुळे ना असे जुने कॉईन पण इथे आहेत पडलेले. हे बघा, साफ करून बघावं लागेल नेमका किती आहे. पूर्ण माती लागली आहे, मातीचा कोट आहे त्याला. 10 पैसे आहेत. 10 पैसे आहे. हा 10 पैशाचा आहे, पण मस्त रे. 10 पैसे बेस्ट. आणि आता ओहोटी असल्यामुळे एवढं पाणी दिसत नाहीये, पण भरती असताना आणि पावसाळ्यामध्ये तर या बेटाचे एकदम कटोकट पाणी असतं. आणि या बेटाचा किनारा आपल्याला कांदळवनाने पूर्ण भरलेला दिसतो. आणि मित्रांनो, गड नदीच्या पाठीमागील खाडीच्या कुशीत वसलेले हे खोत जुवा बेट, स्थानिक भाषेत बेटाला जुवा म्हणतात. आणि हा पर्यटनाच्या गर्दीपासून दूर असलेला एक शांत आणि निसर्गरम्य स्वर्गच आहे. आम्हाला मेटल डिटेक्टिंग करताना खूप जुन्या वस्तू मिळाल्या, पण या मिळालेल्या वस्तू बघून हे मात्र नक्कीच निश्चित होतं की या बेटावर अजूनही जुन्या गोष्टी आम्हाला सापडू शकतात. पण वेळेअभावी आम्हाला ते पूर्ण बेट छान मारणं शक्य झालं नाही. आणि जसजशी संध्याकाळ होत गेली तसतशी या बेटावर रानावरील मच्छर देखील आम्हाला त्रास देऊ लागली, ज्यामुळे आम्हाला मेटल डिटेक्टिंग करणं थोडं कठीण जाऊ लागलं. तरी देखील थोडा वेळ आम्ही ट्राय केलं, परंतु जास्त काहीसं आमच्या हाती लागलं नाही. पावसाने मेहरबानी केली म्हणून एवढा वेळ तरी आम्हाला मेटल डिटेक्टिंग करायला भेटली. आम्ही या बेटाला संपूर्ण गोल राऊंड मारला आणि जिथे जिथे आम्हाला शक्य होतं तिथे तिथे मेटल डिटेक्टिंग केली.
आणि आमच्या हाती काही जुने कॉइन्स देखील सापडले. बेटावर राहणाऱ्या स्थानिक कुटुंबियांनी पर्यटनाचा एक उत्तम मार्ग शोधून काढलाय. राहण्यासाठी होमस्टे उभे केले आहेत. इथे तुम्हाला ताजे मासे, सुरमई, पापलेट आणि पारंपरिक कोकणी जेवणाचा आस्वाद घेता येतो. एक जरी सामान आणायचं असेल तर 10 ते 15 मिनिटं बोटीचा प्रवास केल्याशिवाय त्यांच्याकडे अजून दुसरा मार्गच नाहीये. त्यासोबतच कोणाची तब्येत बिघडली, कोणाचं काय झालं तर त्याला सुद्धा बोटीनेच घेऊन जावं लागतं. तरी देखील इकडची माणसं ह्या बेटावर राहतात. खरंच इथे राहणाऱ्या लोकांना माझा एक सलामच आहे. आणि आता तर पावसाळा सुरू झालाय. तो मित्र आम्हाला सांगत होता की सगळ्यात जास्त त्रास हा त्यांना पावसाच्या दिवसांमध्ये होतो. कारण मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे होडीतून ये जा करणं कधी कधी त्यांना शक्य होत नाही. खाडीतील पाणी अचानक वाढतं, कधी बेटावर देखील ते पाणी येतं, ज्यामुळे त्यांना त्या समस्यांना सामोरं जावं लागतं. बघता बघता कधी काळोख होऊ लागला तेच आम्हाला समजलं नाही. आणि शेवटी आमची निघण्याची वेळ जवळ आली होती. आणि मित्रांनो, या बोटीतून प्रवास करताना आम्हाला समजलं की हे केवळ एकच बेट नाही आहे, तर आजूबाजूला छोटी छोटी अजून बेटं आहेत, पण त्यावर लोकांची वस्ती नाही. त्या बेटावर फक्त कांदळवनाची दाट झाडी वाढलेली दिसते. आणि या बेटांच्या आसपासच खेकडे पकडण्यासाठी इथले स्थानिक लोक जात असतात. पण एक मात्र निश्चित, इथल्या स्थानिक लोकांना रोजच्या रोज ताजी मच्छी खायला मिळते. आणि जाता जाता आमच्या या मित्राने सांगितलं की इथली बरीचशी युवा पिढी आता कामाधंद्यासाठी बाहेरगावी सुद्धा वसली आहेत, पण त्यांची घरं मात्र अजूनही इथे आहेत. आणि सणासुदींच्या वेळी मात्र इथे सगळ्या घरांमध्ये गजबजाट असतो. बघता बघता सूर्यास्त होऊन गेला, पण त्यावेळीचा जो क्षण होता तो अनुभवताना इतक्या आठवणी आमच्या डोक्यात साठवत आम्ही जात होतो. तो निसर्ग आमच्या डोळ्यात भरून टाकत होतो. त्या सगळ्यात असं वाटत होतं की ही वेळ काही क्षणासाठी थांबवता यावी आणि याचा अनुभव अजून जास्त घ्यावा. पण वेळ कधीच आपल्यासाठी थांबत नाही. आम्ही अनुभवलेला हा आमच्या आयुष्यातला सगळ्यात सुवर्ण असा क्षण होता. बघता बघता काही वेळातच आम्ही संपूर्ण बेटाभोवती चक्कर मारून आम्ही परत त्याच ठिकाणी जाऊ लागलो जिथून आम्ही सुरुवात केली होती. त्यावेळी सगळ्यांनाच खूप वाईट देखील वाटत होतं, कारण इतक्या सुंदर निसर्गरम्य वातावरणात राहायला कोणाला नाही आवडत. मग आमच्या त्या मित्राने आम्हाला सुखरूप खाडीच्या किनारी आणून सोडलं. पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे की ह्या बेटावर आम्हाला ट्रेजर हंटिंग पुन्हा एकदा करायची आहे आणि एक दिवस या ठिकाणी राहून सुद्धा पाहायचं आहे. कारण अवघ्या 3-4 तासांमध्ये एवढं सगळं अनुभवता येत असेल तर संपूर्ण दिवस कसा जाईल याचा विचार करूनच मनाला समाधान मिळतं. आणि आमचा मित्र आम्हाला सोडून परत त्याच्या बेटावर निघून गेला. गाईज, तर असा होता आपला आजचा हा बेटावरती केलेला ट्रेजर हंटिंगचा एपिसोड. जो तुम्हाला कसा वाटला तर कमेंट मध्ये नक्की कळवा. आणि आजच्या व्हिडिओ मधला बेस्ट फाइंड काय होतं ते सुद्धा नक्की कळवा. आणि ओव्हरऑल हा बेटावरचा एक्सपिरियन्स कसा वाटला ते आणि सुद्धा खूप आम्हाला सुंदर comment मध्ये सुंदर सांगा. सीन होते, ते मी तुम्हाला टाकलेच असेल जे मिळाले. आणि रील सुद्धा आम्ही बरेचसे इथे केले आहेत. ते रील सुद्धा तुम्ही ह्या इंस्टाग्राम आणि फेसबुक चॅनलला फॉलो करा, म्हणजे तिकडे तुम्हाला रील पाहायला मिळतील. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा. चला तर मग लवकरच भेटूया अशाच एका भन्नाट ट्रेजर हंटिंगच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत स्टे गोल्ड, पीस आउट.